हे यू ऑल वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आम्ही फायनली जात आहोत फिरायला आणि जे की जात आहोत आम्ही बँगलोरला आणि बाय फ्लाईटने चाललो आहोत. आणि हा आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट. तुम्हाला जसं माहिती असेल की आता मुंबईमध्ये दोन एअरपोर्ट झाले आहेत. तर नवी मुंबईचा हा नवीन एअरपोर्ट आहे आणि खूप छान एअरपोर्ट आहे. म्हणजे आता नवीनच त्याचं झालं आहे आणि मला आधी वाटलं की कसं असेल, पण ॲज कम्पेअर्ड टू मुंबई एअरपोर्ट म्हणजे सिमिलरच होता. थोडं शांती आहे, पण चांगलं आहे. मी तुम्हाला रिव्ह्यू देते की चांगलं आहे. आणि फ्लाईटचे तिकीटसुद्धा ऑलमोस्ट सेमच आहे. असं नाही की नवी मुंबई आहे तर त्याच्यामुळे त्याचं फ्लाईटचं तिकीट्समध्ये थोडंसं डिस्काउंट्स वगैरे किंवा काही आहे. ऑलमोस्ट सेमच आहे. फक्त मला माझ्या ठाण्यापासून हा जवळ पडत होता, सिमिलर 30 मिनिट्स लवकर पोहोचत होता. त्याच्यामुळे आम्ही एअरपोर्टने जाण्यासाठी चूज केलं. आणि एअरपोर्टमध्ये जाताना आम्ही या फ्लाईटने गेलो होतो. इंडिगोची फ्लाईट होती आणि याची तिकीट होती 8,000 रुपीज पर पर्सन. आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता फ्लाईटनी. माझ्या मम्मी पप्पाने मी फर्स्ट टाईम घेऊन जाणार होती. आणि नायसाचीसुद्धा तिकीट होती. हां, जर तुमचं बाळ बेबी 2 इयर्सपेक्षा अबाव असेल तर त्याचेसुद्धा तिकीट लागते, कारण की त्यांना एक स्पेशल असे सीट असते आणि ते सीटमध्ये ते बिलकुल बसत नाही, पण त्यांच्यासाठी सीट आपल्याला तिकीट काढावंच लागते, कंपल्सरी असतं. सो खूप छान मजा आली. बाकी तर स्टाफ वगैरे सगळे चांगलेच होते. तुम्हाला जर काही फूड वगैरे इन्क्लूड करायचं असेल तेही तुम्ही त्याच्यामध्ये करू शकतात. आम्ही इन्क्लुडिंग फूड 8,000 बोलतो. जर तुम्ही इन्क्लूड नाही केलं तर त्याची कॉस्ट अजून कमी असू शकते. सो अशा प्रकारे आम्ही बँगलोरला पोचलो होतो आणि बँगलोर एअरपोर्ट खूप सुंदर होता. आम्ही इथे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले. आता आमचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत मैसूर, उटीमध्ये. त्यासाठी आमचा नेक्स्ट ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका. स्टे ट्यून. बाय, टेक केअर. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, बाय बाय.